उमरगा तालुक्यातील दाळिंब येथील ज्ञानदीप विद्यालयात शनिवारी तारीख 3 मे रोजी शाळेच्या 1997 सालच्या 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल 28 वर्षांनंतरचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेत प्रवेश करताना माजी विद्यार्थ्यांचे आणि सेवानिवृत्त शिक्षकांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व फुलांची उधळण करून आत्मीय स्वागत करण्यात आले। बालपण म्हणजे आयुष्यातील सगळ्यात निरागस आणि निष्पाप काळ। या वयात निर्माण होणारी मैत्री ही शुद्ध, निखळ आणि काळाच्या कोणत्याही परीक्षेत यशस्वी होणारी असते। शालेय जीवनात जेव्हा आपण एकत्र बसतो, शिकतो, खेळतो, रडतो, हसतो, तेव्हा नकळत हृदयाच्या एका कोपऱ्यात कोणीतरी कायमचं घर करतं आणि त्या व्यक्तीला आपण मित्र अथवा मैत्रीण म्हणतो। गेल्या अनेक वर्षांनंतर झालेल्या या गेट टुगेदर मध्ये जेव्हा शाळेचे मित्र मैत्रिणी पुन्हा भेटले, तेव्हा आठवणींनी नुसती गर्दी केली नाही, तर त्या आठवणी बोलल्या, हसल्या आणि काहीशा डोळ्यातून वाहूनही गेल्या। पूर्वीचे खोडकर मित्र, शिस्तप्रिय शिक्षक आणि गोंधळातही आपुलकीने भरलेली ती छोटी शाळा, सगळं काही पुन्हा डोळ्यासमोर आलं। त्यावेळी आपल्याकडे स्मार्टफोन नव्हते, पण आठवणी प्रचंड क्लिअर होत्या। चॉकलेट अर्ध वाटून खाणं, अभ्यास न केल्यावर एकमेकांसाठी निमित्त शोधणं आणि शिक्षकांनी कौतुक केल्यावर गर्वाने मित्राच्या खांद्यावर पाठ थोपटणं, या गोष्टींचं मोल आजच्या बदललेल्या जीवनशैलीत हरवून दिसतं। गेट टुगेदर हा केवळ कार्यक्रम नव्हे, तो एक भावना आहे, जिथे बालपणीच्या मैत्रीने पुन्हा एकदा आपली उपस्थिती जाणून देते। पावसात ओली झालेली ती दप्तरं, खोडरबर चोरून घेणारे ते डोळे आणि शिक्षकांच्या दरबारात मिळालेलं सामूहिक शिक्षा, आज सगळं आठवतंय। कारण आज कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा सर्व मित्रमैत्रिणी आनंदाने त्या जुन्या शाळेच्या मैत्रीच्या नात्यात गेट टुगेदरच्या निमित्ताने भेटत होते। किती बदललंय आयुष्य। आता आपल्याकडे गाड्या आहेत, मोबाईल आहेत, परदेशवारी करण्या इतपत पैसे आहेत, पण ती शाळेची चिंच, ती कडू गोड बोरे आणि वर्गातली एकमेकांच्या हातावर टाळी देऊन हसणारे मित्र मैत्रीण, हे सगळे कुठंच मिळत नाही। शाळेच्या त्या जुन्या इमारतीत एक अनोखी ऊब होती, जिथे शिक्षणाबरोबर माणुसकी शिकवणारे शिक्षक होते। त्यांनी फक्त अभ्यास शिकवला नाही, तर आपल्याला माणूस बनवलं आणि त्यांच्या शेजारी बसलेला शाळा तो सोबती आयुष्यभरासाठी हसण्याचं कारण बनून गेला। गेट टुगेदरच्या निमित्ताने एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा शब्दांची गरजच उरली नाही, कारण त्या नात्याला भाषाची गरजच नव्हती, ती होती ममत्वाची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची। जेव्हा गेट टुगेदरच्या निमित्ताने सर्वजण एकत्र पोहोचले, तेव्हा मनात एक धडधड होती। इतक्या वर्षांनी मित्र मैत्रिणींना भेटणार आहात, पण जसा एक एक चेहरा समोर येत गेला, तसतसे प्रत्येकाच्या डोळ्यातून आठवणी झरझर झरझर वाहायला लागल्या। तो माझा कट्टर मित्र, जो माझ्या डब्यातली पुरणपोळी अर्धी खायचा, ती माझी गोड बोलणारी मैत्रीण, जिला मी गृहपाठ लिहून द्यायचो, आणि आमचे शिक्षक, ज्यांनी एक शाबासकीच्या टाळीने माझ्या आत्मविश्वासाला पंख दिले होते, आज ते सगळे समोर दिसत होते। आता आम्ही मोठे झालोय, जबाबदाऱ्या आहेत, वेळ नाही, रोजचे प्रश्न वेगळे आहेत, पण त्या एका दिवसात त्या सगळ्या चिंता बाजूला ठेवून सर्वजण पुन्हा एकदा तेच झालो, लहान, खोडकर आणि निखळ। सर्वांचं बालपण अगदी सर्वांसारखं भेटायला आलं, आणि तेही मिठीत घेताना लक्षात आलं, मैत्री ही काळाच्या काठावर ठेवलेली एक अशी आठवण आहे, जिला कितीही वेळ लोटला तरी ती कोरडी होत नाही। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सतीश गुंजोटे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक व्ही.एम. पाटील, शिक्षिका शारदा आकडे, शिक्षक आर.जे. मोरे, बी.पी. बडुरे, डी.आर. गायकवाड, एम.डी. जाधव, तुकाराम गुंजकर यांच्यासह इतर शिक्षकांच्या धर्मपत्नींनाही निमंत्रित करण्यात आले होते। हे सर्वजण विशेष उपस्थितीत होते। स्नेह मेळाव्याची सुरुवात तुमच्या आमच्या दाराला उंबरा होता, याही पेक्षा मोठा उंबरा आमच्या आया बहिणींच्या मनाला होता। हा मनांचा उंबरा ओलांडून
चूल आणि मूल या संकल्पनेच्या पलीकडचं शिक्षण देणाऱ्या विद्येची देवता क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। कार्यक्रमात दिवंगत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक आणि माजी विद्यार्थ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। यानंतर झालेल्या सत्कार समारंभात माजी शिक्षक व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजेच विद्यमान मुख्याध्यापकांच्या सत्कारासह माजी शिक्षकांचा त्याचबरोबर विद्यमान शिक्षक शिक्षिकांचा सत्कार करण्यात येत होता। शाळेचे अविस्मरणीय क्षण पुन्हा जिवंत करणारा एक भावनिक आणि उत्साहवर्धक या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा सोहळा संपन्न होत होता। या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे सेवानिवृत्त व विद्यमान शिक्षक शिक्षिकांचा माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आलेला सन्मान सोहळा। हा क्षण फक्त एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर तो होता आठवणींचा, कृतज्ञतेचा आणि गुरु शिष्य नात्याच्या अमरबंधांचा खऱ्या अर्थाने असलेला साक्षात्कार। शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे केवळ ज्ञानदानापुरते मर्यादित नसते, तर ते जीवनगाठ घालणारे असते। शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात केवळ एक विषय शिकवणारा नसतो, तर तो मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आणि अनेकदा दुसऱ्या आईवडिलांसारखा असतो। त्यांची प्रत्येक शिकवण, प्रत्येक शब्द विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर गहिरा प्रभाव टाकत असतो। जेव्हा हा सन्मान सोहळा संपन्न होत होता त्यावेळेस माजी विद्यार्थी आपल्या गुरुजनांना सन्मानित करत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते। बालपणातील शाळा, त्या वर्गखोल्या, अभ्यासाच्या वेळा, शिक्षा आणि प्रेमळ उपदेश यांची आठवण प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती। या सन्मान सोहळ्यात अनेक शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला होता। काहींनी 4 दशकाहून अधिक काळ शाळेत सेवा बजावली, तर काहींनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मभान जगवले। त्यांनी फक्त अभ्यासच शिकवला नाही, तर जगण्याचा दृष्टिकोनही दिला। आज ते सेवानिवृत्त झालेले अनेक शिक्षक होते, तर त्यांच्या शिकवणीचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या मनात कायमच कोरला गेला होता। अशा या सर्वच आजी, माजी व विद्यमान शिक्षक शिक्षिकांचा सन्मान माजी विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला। प्राध्यापक अनिल गाडेकर व उज्ज्वला वाले यांचा विशेष सत्कार वर्गमित्र अफसर मुल्ला यांनी केला। नुकताच पार पडलेला हा स्नेह मेळावा एक भावनिक आणि संस्मरणीय होता। जुन्या मित्रांच्या भेटीपुरताच हा केवळ मर्यादित नव्हता, तर तो एक समृद्ध अनुभव होता। बालपणीच्या आठवणी, शिक्षकांचा आदर आणि विद्यार्थ्यांच्या वाटचालीचे सुंदर प्रतिबिंब असलेला। तब्बल 28 वर्षांनी शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आले आणि या पुनर्मिलनाचा कार्यक्रम अप्रतिम आणि एक संस्मरणीय पर्व ठरला। यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासाची माहिती दिली। कोणीतरी प्राध्यापक, कोणी शेतकरी, कोणी इंजिनियर, तर कोणी दुकानदार म्हणून कार्यरत आहेत। इतकेच नव्हे तर हार्वेस्टर आणि जेसीबी चालक म्हणून काही माजी विद्यार्थी आपले जीवन प्रामाणिकपणे जगत असल्याचे अभिमानाने सांगण्यात आले। या परिचयातून केवळ यशाचे प्रदर्शन नव्हते, तर एक सामाजिक समज, विविधतेतील एकता आणि परिश्रमाच्या मूल्याचे दर्शन घडले। प्रामुख्याने आशा कांबळे, शिवाजी भोळे, जगन्नाथ राठोड, राजेंद्र गायकवाड, प्रदीप जाधव, गंगाधर जाधव, उज्ज्वला वाले, ॲडव्होकेट भैया शेख, सुनीता ठेंगल यांनी आपले बालपण, शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आजच्या जीवनातील शिकवणी याबाबत हृदयस्पर्शी मनोगते व्यक्त केली। यानंतर सेवानिवृत्त शिक्षक RJ मोरे आणि तुकाराम गुंजकर यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडले। त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि अनुभव संपन्न भाषणाने उपस्थित श्रोते भारावून गेले। अध्यक्षीय समारोपात सतीश गुंजोटे यांनी माजी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। सतत जागरूक ठेवत या कार्यक्रमाची सूत्रधार भूमिका श्री शिवशक्ती गणेश मंदिर समितीचे अध्यक्ष दिगंबर जाधव यांनी लिलिया पार पाडली। त्यांनी प्रत्येक क्षण सजगपणे सादर करत कार्यक्रमात उत्साह टिकून ठेवत उत्तम असे सूत्रसंचालन केले। या बॅचचेच माजी विद्यार्थी आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कार्यरत असणारे प्राध्यापक डॉक्टर अनिल गाडेकर यांनी कार्यक्रमाची सुरेख रूपरेषा मांडत बहारदार प्रास्ताविक केले। तर सुनीता परमेश्वर कांबळे, म्हणजे सासरचं सुनीता शिवाजी पांढरे। माझा व्यवसाय आहे फ्रूट्स आणि भाजीपाला, फार्मस टच नाव आहे त्याचं। नमस्कार, मी माहेरचं नाव आशा कांबळे आणि सासरचं नाव आशा हुनमाणे। मी घरी असते, चूल आणि मूल हेच काम आहे माझं, दुसरं काही नाही। नमस्कार, माझं नाव वैशाली गायकवाड आणि सासरचं नाव वैशाली बाळासाहेब भांगे। मी उजनीची आहे, मी गुजरातला राहते। माझा व्यवसाय मी घरीच आहे।
विठ्ठल पवार, राहणार कोराळ. मी पुण्याला टाटा ऑटो प्लास्टिकमध्ये परमनंट जॉब करत आहे. नमस्कार, माझं नाव हरिदास जाधव आहे. मी राहणार सुंदरवाडी, सध्या पुणे इथे जॉब करतोय. नमस्कार, माझं नाव उमेश पाटील, शेती करतोय. नमस्कार, मी सुवर्णा पांडुरंग जाधव. हे माहेरचं नाव आहे, राहणार कोराळ आहे. सासरचं नाव सुवर्णा गौरव सुरेश, मग सासर पण कोराळच आहे. नमस्कार, पार्वती खंडून सुरवशे, मला कोराळमध्ये दिलंय. पार्वती सत्यवान गायकवाड. मी संतोष मुळे, व्यवसाय माझा शेती. सर्व मित्रांना नमस्कार, पूर्ण पण नमस्कार. मी सुनीता माणिकराव ठिंगर, सासरचं नाव सुनीता राम कोंडाळे, सासर येणेगूर, राहायला पुण्याला. नमस्कार मित्रांनो, मी जाधव गंगाधर गोळे, मुक्काम पोस्ट सुंदरवाडी. जागृती शुगर नालाडी इथे मी डेप्युटी चीफ म्हणून कार्यरत आहे. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे आत्माराम सुरवसे. मी राहणार कोराळ आणि पुणे येथे जॉब करते ॲज अ बँकर म्हणून, तिथं ब्रँच मॅनेजर म्हणून काम करते. माझं नाव समीना लाडीखा समाज, म्हणजे सासर पण हेच माहेर हेच. माझं नाव सिराज मुल्ला आहे. मी लेडीज अँड जेंट्स ट्रेनर आहे. कौशल्य श्याम जाधव, सुंदरवाडीमध्ये राहत होते. आता सासरचं नाव सपना पेठे, पुण्यामध्ये राहते, कामच करते. नमस्कार, मी महानंदा बालाजी देशमाने, जिल्हा परिषदला क्लर्क म्हणून आहे. माहेरचं नाव महानंदा नारायण माने. सुरेश राम जाधव, कंपोस्ट सुंदरवाडी आहे. मात्र मी आता टाईल्स व्यवसायामध्ये लातूरला असतोय. 5 नंबरला माझं शॉप आहे. आणि सर्वांना माझी विनंती आहे, आता सर्वांचा संघर्ष संपलेला आहे, सर्वांचं बांधकाम असणार आहे. माझं टाईल्सचं शोरूम आहे, सर्वांनी भेट द्या आणि विकत घ्यायला पण या. मी शैला बाबूराव सुतार, माझं सासरचं नाव शैला प्रताप सुतार गुंजेटी, पण मी सध्या धाराशिव येथे राहते. नमस्कार, मी मिस्त्री काम करतो. असलम फॅशन कुमार, मी शेती करतो. नमस्कार, माझं नाव मुलायम याकुबी नामदार, माहेरचं नाव आहे मुलायम खलीक पटेल, सासरचं नाव आहे. मी सध्या कानेगावला राहत आहे. नमस्कार, माझं नाव उज्ज्वला मल्लिकार्जुन वादे आणि सासरचं नाव आहे उज्ज्वला दयानंद तानवडे. मी सध्या शिक्षिका म्हणून आहे, राहायला आहे. नमस्ते, माझं नाव मीनाक्षी सिद्धराम शेवरे, मला सुपतगावमध्ये दिलं आहे. तिथलं नाव मीनाक्षी लांबजणे, मी नगरला राहते. सगळ्यात पहिलं पूर्ण गुरु लोकांना नमस्कार आणि माझे मित्र मैत्रिणींना नमस्कार. मित्रांनो, जरा गडबडीत तुम्ही थोडं बोललो, असं बोला पूर्ण नाव. माझं नाव शिवाजी शरणप्पा भोळे. माझा व्यवसाय आडतलेणी व्यापारलेणीमध्ये काम करतोय, लक्षात घ्या. आणि मला 2 मुलं आहेत. हॅलो, मी शिवानंद व्यंकटराव कांबळे, शेती करतो. चव्हाण धोंडीराम रूपचंद, माजी सैनिक. आता मी पुण्यामध्ये आहे आणि मी आता रेल्वेमध्ये आहे कर्मचारी म्हणून, रेल्वे गेट लोणी. एक मुलगा एक मुलगी आहे, APSला आहे शाळेला. नमस्कार, माझं नाव राजू गायकवाड आहे, प्रॉपर दाळिंबचं आहे. मी आत्ता कार्यरत ज्ञानपूर गुन्हे हरळी ते सुपरवायझरचं काम करतोय. मला 3 मुले आहेत, 1 मुलगा आहे. नमस्कार, मी असलम पटेल, गाड्याचा व्यवसाय आहे माझा. नमस्कार, मी बालाजी डोंगरे बोलतो. माझं नाव बालाजी हिराचंद डोंगरे, मी किराणा व्यापारी आहे. सर्वांना सप्रेम नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर अनिल गाडेकर, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे जवळपास 13 वर्ष या ठिकाणी ज्ञानदानाची सेवा पूर्ण करून 2 ते 3 वर्ष झालं मागणी येथे या ठिकाणी सध्या कार्यरत आहे. मी समाजशास्त्र विषय या ठिकाणी शिकवतो आणि समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून आजपर्यंत अनेक चर्चाक्षेत्रामध्ये, अनेक सेमिनारमध्ये, अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये व्याख्यान देण्याचं सुद्धा मी काम करतो आहे. सामाजिक प्रबोधनाचं सुद्धा मी काम करतो आहोत.
महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, बसवेश्वर असतील, त्यांच्या सर्वांच्या जयंतीनिमित्त मला मोठ्या वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानासाठी बोलवलं जातं. त्याही या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मी आणि समाजाचं सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. असा माझा छोटासा परिचय या ठिकाणी सांगतो आणि माझं थांबतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव कोंडिबा सुरवसे. माझं हे सोलूनचं दुकान आहे डाळिंब. नमस्कार, माझं नाव सचिन बाबुराव मिटकरी, राहणार डाळिंब, व्यवसाय धंदा. सर्वांना नमस्कार. मी जगन्नाथ राठोड. मी बिहारचे दक्षिण सोलापूर या ठिकाणी ॲज अ रिसोर्स पर्सन म्हणून काम करतो आहे. मला 2 मुलं आहेत. त्याला आता 7वीला जातो आणि दुसरा 5वी वर्गामध्ये आहे. मी जनार्दन मच्छिंद्र चव्हाण, राहणार नळवाडी. सध्या मी पुण्यामध्ये IT कंपनीमध्ये जॉब करतो. नमस्कार, मी अजय गोविंद पवार. मी पवार इलेक्ट्रिकल म्हणून एक मशिनरी दुकान टाकलं आहे उमरगा आणि डाळिंब येथे मोटार रिवायडिंगचं एक काम करतो. नमस्कार, मी प्रमोद एलुरे, डाळिंब. माझं इथं शुभम कृषी सेवा केंद्र आहे, ते सध्या चालवत आहे. नमस्कार सर्वांना, माझं नाव प्रदीप जाधव, मी सुंदरवाडीचा आहे. सध्या आता पुण्याला जॉब करतो. नमस्कार, मी सतीश राम पवार, शास्त्रीनगर तांडा. मी मुंबईला महानगरपालिकेत आहे, आपला BMC मध्ये. एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा शाळेत आहे, मुलगी 2 वर्ष. माझं नाव सोमशंकर विश्वनाथ सारणे, व्यवसाय कापड दुकान, ओमकार कलेक्शन हे आपलं दुकान आहे. सर्वांना नमस्कार. मी सुनील गुलाब पवार, राहणार शास्त्रीनगर तांडा डाळिंब. माझं छोटंसं किराणा दुकान आहे आणि टर्सल हर्ब म्हणून एक कंपनी, आयुर्वेदिक कंपनी आहे. प्रत्येक रोगावर चालणारे त्या कंपनीमध्ये आपल्याला प्रोडक्ट मिळतात. कोणाला पाहिजे असेल तर कार्यक्रम झाल्यानंतर माझ्याशी संपर्क करावा. त्याच्यातून डायरेक्ट सेलिंगचं बिझनेस आहे. बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सुद्धा माझ्याकडून मिळेल. माझं नाव रब्बानी जैनुद्दीन पटेल. मी जिल्हा परिषदमध्ये लेकरवाला भात शिजवून देत आहे. माझं नाव संजय सूर्यकांत शिरोळे, शेती. सर्वांना, माझं नाव रमेश कोळी, जळकोट किंवा स्वतःचं वर्कशॉप आहे टेक्निकली. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव गुलाब गोविंद चव्हाण. मी राहणार शिवाजीनगर. सर्वांनी शिकवले, पण शिकवता फेल गेलो. राहिलेली शेती केलो आणि राहिलेल्या वेळेमध्ये आम्ही समाज प्रबोधन म्हणून रात्रंदिवस 3 स्टेटमध्ये काम करतोय. मी नमस्कार, मी जीवन कवठे, नळवाडी, शेती करतो. मी शिवाजी कवठे, नळवाडी, शेती करतो. नमस्कार, माझं नाव प्रशांत नागनाथ घोडके. मी MSC मध्ये लाईन हेल्पर म्हणून काम करत आहे. मी राहायला सोलापूरात आहे. सर्वांचं मी धन्यवाद. मित्र शिक्षकांचं. तर मी राहणार डाळिंब आहे. मी व्यवसाय करत आहे. सुनील मारुती भोसले माझं नाव आहे. नमस्कार, मी नय्यूम दाऊस आहे, राहणार डाळिंब. माझं बांधकाम कन्स्ट्रक्शनचं धंदा आहे. नमस्ते, इमाम मुल्ला राहणार परव, मोटर मेकॅनिकचं काम करतो. राजेंद्र माणिक कुंभार, राहणार लिंबाळा, मी शेती करतो. नमस्कार, सुनील शिवाजी पवार. मी शेती करतो शास्त्रीनगर. नमस्कार, भाषा गुलाब गोल्डी, काळा निंबाळा. माझा व्यवसाय किराणा दुकान. नमस्कार, मी इम्रान कमाल साहेब खान. माझा व्यवसाय इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. मी सुदर्शन गायकवाड, पेंटिंगचं काम करतो. कोणाला छान प्रकारचं सुंदरसं घर रंगाचं असलं तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. नमस्कार, इतिकार जाफर शेळमोले, राहणार डाळिंब. मी व्यापार करतो. नमस्ते, मोहन राठोड बोलते. मी बांधकाम कॉन्ट्रॅक्ट आहे. नर्सिंग एकनाथ जाधव, मी नळवाडी. लेडीज टेलर, जेंट्स टेलर, किराणा, स्टेशनरी एवढं काम करतो. नमस्कार, माझं नाव मुकुंद शिला, मी शेती करतो. नमस्कार, माझं नाव हिरा प्रभू राठोड आहे. मी ड्रायव्हिंग करतो. नमस्कार, माझं नाव राम कळनुरे. मी सध्या शेती करतो. माझं नाव दगडू परमेश्वर वगैरे. मी शेती करतो. नमस्कार, मी अनिल राठोड, मंडपाचा व्यवसाय करतो. नमस्कार, मी आरोग्य शेखर. मी वकिली व्यवसाय करतो उमरग्याचा. मला 2 मुलं आहेत, म्हणजे एक मुलगा एक मुलगी. मुलगा पण प्री लॉला करतो आहे पुण्यामध्ये आणि मुलगी 8वीला आहे. हॅलो, माझं नाव परवेज अब्दुल मुल्ला आहे. मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मागच्या 22 वर्षापासून मुंबई येथे स्थायिक आहे. मला एक मुलगा आहे, 12वीची एक्झाम दिला. नमस्कार, माझं नाव अन्नाद खान आहे.
माझं प्लॅटिंगचं आहे व्यवसाय डाळिंब आणि उमरग्यामध्ये आणि शेती पण करतात. नमस्कार, मी अफसर मुल्ला, कोराळा माझं गाव आहे आणि तुम्ही म्हणल्यासारखं सासर माझं उमरगा आहे. तिथं गेली 27 वर्ष झालं मी मेडिकललाच म्हणजे होलसेलला जॉब करतो आहे. सभी मित्रों को जय हिंद। मैं आर्मी में 16 साल निकाल के अभी जस्ट लातूर में जवाहर नवोदय विद्यालय सेंटर बनने का हूँ। अभी वही पर जॉब कर रहा हूँ। उसके साथ मैं खेती भी करता हूँ। आप करता हूँ कभी कभी हफ्ते में एक बार 2 बार आना जाना करता है। बलवंत वैजनाथ सुरवसई कोराळ। व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरुचं अत्यंत आढळ असं स्थान असतं, म्हणून व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरुला अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं आणि याच गुरुच्या माध्यमातून आपण येणारी जी वर्ष आहेत, येणारी जी पिढी आहेत, ते पिढी घडवण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. याची जाणीव कुठंतरी आपल्याला होणं अपेक्षित आहे आणि आपल्या गुरुजनाने केलेले आपल्यावरती ज्ञानाचे संस्कार जे आहेत, हे संस्कार आजपर्यंत कशा प्रकारे टिकून आहेत याची जाणीव करून देण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणं गरजेचं होतं. हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा हेतू या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात एखादा शिक्षक येणं म्हणजे नुसतं येणं नसतं. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात एखादा शिक्षक येणं म्हणजे नुसतं येणं नसतं. तुमच्या आमच्या काळजावरती कोरलेलं सुंदर असं लेणं असतं. कारण देशसेवेचं, राष्ट्रसेवेचं, ज्ञानदानाचं काहीतरी देणं असतं. असं देणं देण्याचं काम, पवित्र कार्य माझ्या गुरुजनाकडून या ठिकाणी झालेलं आहे आणि आजही ते पुढं चालू ठेवत आहेत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मित्र मैत्रिणी हे एकमेकापासून खूप दूर गेलेल्या होत्या, एकमेकापासून खूप लांब होत्या, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याही व्यक्तींना, त्याही मित्रमैत्रिणींना कमीत कमी परिचय तर व्हावा. आपले मित्र, आपल्या सवंगडी कोणत्या अवस्थेमध्ये आहेत, सध्या काय करत आहेत त्याची जाणीव थोडी तरी व्हावी, एक रास्त अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी योजलेली होती. आणि त्याचबरोबर अनेक विद्यार्थी, अनेक मित्र वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या परीनं जे काम या ठिकाणी करत आहेत, जे व्यवसाय जे करत आहेत, जे काम आवडीनं करत असतील किंवा ज्या कामामध्ये आवड नाही पण तरीसुद्धा त्या कामामध्ये आवड निर्माण करून करत असतील आणि प्रत्येकानं प्रत्येकाच्या ठिकाणी आपली चांगल्या प्रकारची भूमिका या ठिकाणी बजावत आहेत. त्यामुळेच खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये यशस्वी होत असताना दिसून येत आहेत. आपल्या अनेक प्रकारच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, अनेक प्रश्न असतात, अनेक अडचणी असतात. या सगळ्या अडचणीवरती यशस्वीरित्या मात करून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. या कार्यक्रमाचा सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही आस्वाद या ठिकाणी घेत आहात, याचंही मला खूप कौतुक वाटतं. सर्व मित्रमैत्रिणींना भेट त्यांना आभार व्यक्त कर, कारण त्यांच्यामुळं आज तुम्हाला सर्वांना भेटण्याची मला संधी मिळालेली आहे. धन्यवाद. 1996-97 माजी विद्यार्थी स्नेह मेळावा यामुळं आपण इथं सगळे जमलो आहोत. मी पहिल्या वेळेस भाषण करत आहे, मी स्टेजवर गेलेलो नाही, तरी पहिल्या वेळेस बोलतोय. आपण इथे जमलो म्हणजे आता 2-3 वर्ष झालं अफसर चालू होतं की आपण भेटावं, बोलावं, काहीतरी आपलं एकमेकाच्या अडचणी किंवा हितगुज एकमेकांना बघावं हे चालू होतं. पण त्याला आजची तारीख म्हणजे 3 मे 2025 उजाडलं. त्यानिमित्तानं आपण सर्व मित्रमैत्रिणी इथं भेटलो आहोत. सर्वांनी आपलं आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. मी का जास्त वेळ घेत नाही. वाटतंय की 29 वर्षानंतर आमची भेट झाली आहे, खूप आनंद होत आहे. फक्त माझी एक मैत्रीण नाही, माझी सहमैत्रीण मनीषा मिटकरी, इतकं त्याचं खंत वाटते त्या गोष्टीची. बाकी एवढे सगळे मित्रमैत्रिणी मला भेटले, त्याचा खूप आनंद होत आहे. मी पाटलाच्या शेतामध्ये सालगडी म्हणून कामाला लागलो होतो मित्रांनो. ते सांगण्याची खास गोष्ट आहे. तिथून माझी जी सुरुवात झाली, मी बिझनेस लाईनमध्ये घुसलो. माझा तनशेट्टी सरांना आवर्जून माझी एक विनंती होती की सर, मी शिकलो नाही पण माझा मुलगा तुमच्या ताब्यात देत आहे, तुम्ही माझ्या मुलासाठी प्रयत्न केला पाहिजे. तनशेट्टी सरांचे मी आभार मानतो, कारण माझ्या मुलावर एवढं लक्ष दिले की आज माझा मुलगा शिकून आज पुण्यासारख्या ठिकाणी जॉब करतो, हे मला अभिमान आहे. का तर मी शिकलो नाही पण मुलगा शिकला. आणि सालगडी म्हणून मी काम करत असताना त्याच्यानंतर मी बिझनेस लाईनमध्ये काम करत गेलो. बिझनेसमध्ये बी 2 पैसे चांगले मिळतात. तर सर्व मित्राला ही विनंती आहे की बिझनेस करून बी काय होणार आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. आज पुण्यासारख्या ठिकाणामध्ये स्वतःची जागा घेऊन घर बांधायला. मी 10वीत 2दा नापास झालो.
तरी मी खचलो नाही, कारण माझी परिस्थिती गरीब होती. मी अगोदर टेलर काम करत होतो, कारण टेलर काम करत करत मी शाळा शिकत होतो. कारण याच्यामध्ये माझं शिक्षणावर लक्ष कमी, कामावर जास्त, आणि त्यात जास्त मला खेळायचं नाच. तरीसुद्धा मी त्या परिस्थितीला घाबरलो नाही आहे. आणि विशेष म्हणजे आत्ता शिवानंद सांगितल्याप्रमाणे एक पाय पुढं एक पाय पाठीमागं असं करत 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 माझी पुढची पायरी चढलो. आणि मला इथंच हरळीमध्ये ज्ञानप्रबोधिनीमध्ये जॉब लागला. तिथं मी अगोदर इलेक्ट्रिकल म्हणून गेलो. तिथं मला जवळपास सुरुवातीला 1,500 रुपये पगार देत होते. बसला तिकीट होतं 7 रुपये. ह्या संघर्ष करत 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 आत्ता त्याच प्रबोधिनीमध्ये मी एक केंद्राचा सुपरवायझर म्हणून काम करतो. आणि मी 3 मुलं दत्तक घेतलेली आहेत. त्यांना आई नाही आहे, वडील नाही आहे, काही नाही आहे. त्या 3 मुलाचं शिक्षण मी करतो. त्याला वह्या, पुस्तकं, कपडे याच्यातून मी हे करतो. घरामध्ये वडील माझा अभ्यास घ्यायचे आणि अभ्यास घेताना काही चुका झाल्या तर मारायचे. ते भीती माझ्या मनामध्ये बसलेली. तशीच शाळेमध्ये ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस पण पाटील सरांचा स्वभाव होता एकदम रागीट. पाटील सर शिकवायचे छान, परंतु जरी काही माझं एकदा काय झालं, या ठिकाणी एक वर्ग होता, विटेचं बांधकाम होतं आणि दुसऱ्या बेंचवरती मी बसलेलो होतो आणि भूगोलचं गृहपाठ माझं पेंडिंग राहिलं होतं आणि थोडं दुसऱ्याचं बघून काहीतरी लिहिलं होतं. सरांनी बघितले वही बघितल्याबरोबर अशी एक चापट मारली या ठिकाणी, ती वही त्या खिडकीतून बाहेरच गेली. इथं एक रूम होती, या ठिकाणी रूम होती बघा. मग असे तेव्हापासून भीती, परंतु माझा स्वभाव शांत असल्यामुळं मी काय करायचो, आपल्याला जेवढं शक्य होतंय तेवढा अभ्यास करायचं. 4-5 दिवसापूर्वीच फोन आला मला अफसरचा की असा कार्यक्रम ठेवलाय आणि तू ये. मग मला इतका आनंद झाला, मला आता तो आनंद मला म्हणजे व्यक्तच करता आला नाही. म्हणजे मग मला बोलवलं कार्यक्रमाला, ह्यातच मला खूप आनंद होता. पण इथं आल्यानंतर परत सत्काराचं एक बघून ते दुधात साखर पडल्यासारखं झालं. त्यामुळं मी पूर्ण भावुकच होऊन गेले. आणि आपण जे एवढं सगळं आपण आकाशात भरारी घेतोय, आपण सगळे, कुणी काय व्यवसाय क्षेत्रात असो, कुठल्या शिक्षण क्षेत्रात असो, कुठेही असो, जे उंच भरारी घेतो ते आपल्या ह्या गुरुजनांमुळंच. आपल्या आयुष्यातले 3 गुरु महत्त्वाचे असतात, आई, वडील आणि गुरु. मग ह्या गुरूंमुळेच आपण एवढी उंच भरारी आकाशात घेऊ शकतोय, मग तो क्षेत्र कुठलंही असू द्या. त्यामुळे गुरुजनांचं महत्त्व जास्त आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढीच सांगू शकते की गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवत होते. जय. मार्गदर्शन केलं आणि ज्या परिस्थितीत ह्या वेळेस मी आहे किंवा आमचे सर्व वर्गमित्र आहेत, ते याच्या मागे सर्वच श्रेय म्हणजे आपल्या गुरुजनांना जातं. आणि गुरुजनांचे मी ह्या जागी कृतज्ञता करून आणि आपले सर्व मित्र, आज आपली प्रथम भेट झाली आहे. पण काही जणांची आपले अगोदरच 2 वर्षापासून भेट आहे, जसं सुनीता पांढरे, आशा, वैशाली यांचे ग्रुपवर याच्या अगोदर पण आमचे छोटेसे एक गेट टुगेदर झाल्यासारखेच झाले होते, त्यांच्या घरी येणं जाणं होऊन. आणि बाकीच्या मित्रांसोबत पण बोलायचं आणि हे करायचं खूप इच्छा होती. कवी कुसुमाग्रज यांची एक कविता आहे, त्या कवितेतून माझा थोडासा मनोगत मांडण्याचा प्रयत्न करेन. त्या नदीच्या पुरात आपले सर्वस्व गमावलेल्या एका माणसाची ती गोष्ट आहे. आपल्या आयुष्यातील सर्वस्व गमावून ही पुन्हा लढण्याची उमेद दाखवणारा हा माणूस. तर हा मित्रांनो, ही कविता या माणसापुरतीच मर्यादित न ठेवता आपल्या आयुष्याशी जुळवून घेतलं तर ही कविता नक्की आपल्या आयुष्याची प्रेरणा ठरेल असे मला वाटते. म्हणून मी कविता मोडक्या शब्दात तुमच्यासमोर मी सादर करतो. त्या कवितेचं नाव आहे कणा. कवी कुसुमाग्रज यांची कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे कणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणे आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाईन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत कतली चूल विजली, होते नव्हते गेले, म्हणून प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाल काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जातात सर हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून सर फक्त तुम्ही लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. आपण या ठिकाणी एक स्नेह मिळावा, या ठिकाणी स्नेह या शब्दाचा अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे आपण एकमेकाशी हृदयाने जोडलेलो आहोत. शरीर आणि हृदय हे या ठिकाणी येतं, त्या ठिकाणी मंगलमय असे विचार व्यक्त होत असतात. मानवी जीवनातील सुखदुःखांचा धागा या ठिकाणी व्यक्त होत असतो. आम्ही विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकविलं, पण त्याचबरोबर माणूस म्हणून उभं राहण्याचं कार्य करणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण आपल्या घरादारातून येतो, आईवडिलांनी आपणाला शाळेत पाठवलं, गुरुजनांनी जे काही सांगतात ते आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं. ते तुम्ही घेतलं, त्या ठिकाणी शिकवण्यासाठी मी आलेलं नाही, मी सांगण्यासाठी आलेलं नाही, तर तुम्ही या ठिकाणी आहात. आपल्या देशामध्ये आणखीन एक समस्या फार मोठी आहे. तुम्ही वाचला असाल, पेपरमध्ये ऐकलं असाल, मी अगोदरही विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे, आई वडील हे आपले फार मोठे गुरु असतात. आज बऱ्याच ठिकाणी पाहतो की आई वडिलाला बघत नाहीत. ज्याने आपल्या हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं आणि आपल्या मुलांना शिकवावं अशी स्वप्नवराची बाळगली, त्याच आई वडिलांना आज आपले मुलं, आपल्या देशातील मुलं बाहेर त्यांना घराबाहेर काढत आहेत. पेपरला वाचलेला आहे, प्लॅटफॉर्मवर सोडून जातात, दवाखान्यात बघत नाहीत. आणि मुलींना देखील सांगण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं आहे की आपला भारत हा वैभवशाली स्त्रियांचा देश आहे. ज्या कुटुंबामध्ये, ज्या समाजामध्ये, ज्या देशामध्ये स्त्रियांचा गौरव होतो, तो देश जगामध्ये अतिशय शोभनीय दिसतो. असा हा संस्कृती प्रधान देश, संस्कृतीनं महान असलेला देश या भारत देशामध्ये आपला जन्म झालेला आहे. याची जाणीव आपण सतत ठेवावी. आई वडिलांची सतत सेवा करावी. सासू सासऱ्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा करा, कारण तुम्हाला देखील त्याची दिवस येणार आहे. फक्त गेट टुगेदरसाठी तुम्ही एकत्रित आलेलं नाही, कारण तुमच्यामध्ये काहीतरी एक वेगळ्या स्वरूपाचं संघटन हे या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. कारण पुढे जाऊन भविष्यामध्ये काही अनेक अडचणी निर्माण होत आहेत तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये, आणि अशा मैत्रिणींना, मित्रांना तुम्ही ऐन वेळी जर त्याच्यामधून जर मदत देऊन जर त्याला स्टँड केलं किंवा त्यांना त्यांच्या एखाद्या लग्न कार्यामध्ये सहभाग करून जर तुम्ही केलं, तर हे अतिशय चांगलं, म्हणजे एक चांगल्या प्रकारचं कार्य तुमच्या या 1996 आणि 97 या बॅचच्या विद्यार्थ्यांमधून होऊ शकणार आहे. तर अशा प्रकारचे मेळावे आणि या मेळाव्यामुळं शाळेला देखील बराचसा आधार भेटत चाललेला आहे. प्रत्येक मेळाव्यामधून शाळेसाठी देखील काही ना काही फुलाची पाकळी या विद्यार्थ्यांच्या बॅचमधून देण्यात येऊ लागलेली आहे. आणि शाळेचा देखील विकास, हा शाळेचा कायापालट या ठिकाणी दिसू लागलेला तुम्हाला देखील दिसत आहे. ही गेट टुगेदरची वाटचाल माझ्या कार्यकाळामध्ये सुरू झाली. खरं तर मला याचा खूप आनंद होतोय, कारण की शाळा ही तुमचीच आहे. कारण की अनेक विद्यार्थी, माजी विद्यार्थी आहेत की त्यांची मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत. आणि त्यांनी ऑफिसमध्ये आल्यानंतर मला विचारलं, मी पहिल्यांदा म्हटलं की शाळा तुमचीच आहे, नियोजन तुम्हीच करा, माझा पोकार आहे, तुम्हाला लागलेलं काय सहकार्य असेल की मी करायला तयार आहे. कारण की ही जी प्रथा पडलेली आहे, आताच मला हन्नन किंवा आणि काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की आणखी 2 बॅच आहेत सर तयार, तुम्ही त्यांना परवानगी द्या. मी सांगितलं की शाळा सुट्टीचा कालावधी आहे, आमचे सगळे कर्मचारी हे सुट्टीवर आहेत, तरीसुद्धा त्यांना विनंती केल्यानंतर सगळे उपस्थित राहिले. मी जास्त काय बोलणार नाही, कारण की स्नेह मेळावा म्हणजे काय आहे की एकमेकांना एका धाग्यामध्ये बांधून ठेवण्याचं कार्य या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून होत असतं. गेलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या अशा मेळाव्यातून होत असतं. आणि याची आजच्या समाजाला, कारण की आपण जीवन जगत असताना आपल्याला 3 ऋण हे फेडायचे असतात. एक म्हणजे आईवडिलाचं ऋण, जसं मोरे सरांनी आपल्या भाषणामधून सांगितलेलं आहे की आपल्याला आईवडिलांना सांभाळायचं आहे, ते ऋण आपल्याला फेडायचं आहे. दुसरं ऋण आहे गुरुचं ऋण, ते आपण फेडत आहात, कारण गुरूंचा सत्कार करणं हे खूप मोठं भाग्य लागतं आणि ते ऋण आपण फेडत आहात. आणि तिसरं आहे समाज ऋण. मग तुम्ही असे मेळावे घेऊन आपण ज्या समाजात वावरलो, ज्या शाळेमध्ये शिकलो, ज्या बेंचवर बसलो, त्याची जाणीव आपण ठेवून काय करत आहोत, एक प्रकारे एक चळवळच उभी राहिली असं मला वाटतं.
कारण की आपले स्नेह मेळावे पाहून मी इतर शाळेत सुद्धा पाहतोय की अनेक स्नेह मेळावे होत चाललेले आहेत. म्हणजे एक प्रेरणादायी चळवळ ती या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून होत चाललेली आहे आणि खरंच ही समाजासाठी एक दिशादर्शक चळवळ अशी मानावी लागेल. कल करे सो आज करे सो आब कर, पल में प्रलय होगा लेकिन बहुरी करोगे कब. कारण आदरणीय मुख्याध्यापक सरांचं कार्य जे परवा करायचं कार्य उद्याचं आज आणि आजचं आताच तात्काळ अंमलबजावणी करण्याचं काम आदरणीय मुख्याध्यापक सर त्यांच्या कृतीतून या ठिकाणी दाखवून देत आहेत. तर परवेज मुल्ला यांनी सर्व सहभागी सदस्यांचे व संयोजनात सहभागी झालेल्यांचे आभार व्यक्त करीत शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक, आजी माजी, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमातील एक भावनिक क्षण म्हणजे तत्कालीन समयी भूमिती विषय शिकविणाऱ्या आदरणीय शारदा आकडे या शिक्षिकांना सर्वच माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा एकच वर्ग शिकवण्याची विनंती केली. त्यांनीही त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत मोठ्या मनाने नात्यांची ऊब आणि शिकवणीतील गोडी यांचे हळूवार शब्दात वर्णन केले. त्यांनी वर्गात येऊन विद्यार्थिनींना आपले मनोगत मांडत त्यांनी आयुष्याच्या बाबतीत शिकवणी दिल्या. त्यांच्या बोलण्यातून जगण्याला शिका हेच खरे शिक्षण असल्याचे अधोरेखित झाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात झालेल्या खो खो आणि संगीत खुर्ची या खेळांनी वातावरण अधिकच रंगले. विद्यार्थिनींसाठी झालेल्या संगीत खुर्चीमध्ये सुनीता पांढरे या माजी विद्यार्थिनी विजेत्या तर कौशल्या जाधव उपविजेत्या ठरल्या. सुनीता पांढरे या विजेत्या ठरलेल्या विद्यार्थिनीला दिगंबर जाधव व धोंडीराम चव्हाण यांच्या वतीने प्रत्येकी 500 रुपयांची रोख पारितोषिके देत 1000 रुपये हे प्रथम पारितोषिक देण्यात आले. तर उपविजेत्या ठरलेल्या कौशल्या जाधव या माजी विद्यार्थिनींना शिवाजी भोळे या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने 500 रुपये देत गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मध्येही झालेल्या संगीत खुर्चीमध्ये गुलाब चव्हाण विजेते ठरले तर त्यांना सुनीता पांढरे व विद्यमान मुख्याध्यापक सतीश गुंजोटे यांच्या हस्ते प्रत्येकी 500 रुपये देत 1000 रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. तर उपविजेते ठरलेले मोहन राठोड यांना माजी विद्यार्थी असणारे आपले मित्रच प्रमोद येल्लोरे यांच्या वतीने 500 रुपयांचे पारितोषिक सन्मानाने देण्यात आले. भोजनानंतर कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी विविध गीतांवर मनसोक्त नृत्य करत आपला आनंद मनमुरादपणे साजरा केला. गर खुदा मुझसे कहे कुछ मांगे बंदे मेरे, मैं ये मांगू, महफिले के ये दौर यूं ही चलते रहे, हम प्याला हो हमन वाला हो, हम सफर हम राज हो, ता कयामत जो चिरागों की तरह जलते रहे, यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी है. अरे यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी, प्यार हो बंदों से सबसे बड़ी है ये बंदगी, यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी. हे एवढ्यावरच मैत्रीचं नातं संपत नाही, तर महाराष्ट्रासह देशात गाजत असलेले युवा सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी तर मराठीमध्ये जे गीत सांगितलेलं आहे, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर कुणी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, बस धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय होऊन म्हणा, जा बिलग तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. कितीही मैत्रीच्या नात्यामध्ये दुःख अडचणी काहीही येऊ दे, याच्यावरती सर्वात मोठं रामबाण जर उपाय किंवा औषध असेल तर ते फक्त आहे म्हणजे मैत्री 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 आणि अखेर मैत्री हो. या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये अफसर मुल्ला, हन्नान खान, परवेज मुल्ला, सचिन मिटकरी, वैशाली गायकवाड, शिवाजी भोळे, अजय पवार, रमेश कोळी, बळवंत सुरवसे, नय्यूम दाऊस, इम्रान कमाल आदी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. आज
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा 10वी बॅच 1996-97 या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सतीश गुंजेटी यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून आम्हाला मार्गदर्शन केले व त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आमचे गुरुवर्य श्री VM पाटील सर, मोरे सर, गायकवाड सर, बडोरे सर, जाधव सर, आकडे मॅडम या सर्वांनी आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिले आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. सध्या कार्यरत असणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या कार्यक्रम संपन्न होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचाही या प्रसंगी मी आभार मानतो. हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी होण्याच्या ज्याचा सिंहाचा वाटा आहे असे माझे मित्र अफसर मुल्ला, हन्नान खान, प्रदीप जाधव, विठ्ठल पवार, बळवंत सुरवशे, रमेश कोळी, वैशाली गायकवाड, सुनीता पांढरे, आशा कांबळे, उज्ज्वला वाले यांच्याबरोबर इतर सर्व मित्र व मैत्रिणी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्या परीने योगदान दिले. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. हा स्नेह मेळावा केवळ आठवणींचा उत्सव नसून शिक्षण संस्थेबद्दल असलेली कृतज्ञता व जिव्हाळा याचे जिवंत उदाहरण ठरले.